आधी कर्माचा प्रसंग. रामदास स्वामी म्हणतायत की हा जन्म घेतलेला आहे, देहरूपाने आपण वावरतो आहोत. तर देह आला की मग नातीगोती आली, जबाबदाऱ्या आल्या, जीवन आलं, जगणे आलं, तर कर्म आलं. कर्म करत राहिलेच पाहिजे. कर्म केल्याशिवाय जीवनचर्या चालणार नाही. कर्म करत असताना प्रत्येक वेळी आपलं कर्म यशस्वीच होतं किंवा योग्य होतं, सरळपणे होतं असं नाही. कधी ना कधी काहीतरी अडचणी येतात, कधी फार मोठ्या अडचणी येतात, कधी हानी पोचते, अपयश पदरी येतं. पण कर्म करावंचं थांबून चालत नाही. ते करत राहिलंच पाहिजे. प्रपंचाचं गाडं असं आहे, चालूच राहिलं पाहिजे. आणि ते चालवण्याचा निर्धार केला तरच जीवन जगणार आहे. परंतु अशा प्रसंगी मनुष्याला एक आधार वाटतो, तो म्हणजे भगवंताचा. म्हणजे कुठलाही प्रसंग आला की देव आठवतो. आणि मग आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग असू नयेत किंवा सुख असावं, एक आपल्याला एक भगवंताचा आधार असावा, त्याची कृपा असावी आपल्या पाठीशी. म्हणून सर्वजण भगवंताला भजतात. आता भजतात सगळेच, बरेचसे लोक, न भजणारा फार वेळा असतात. आणि प्रत्येकाच्या भजण्याच्या तरा वेगवेगळ्या आहेत. कधी कोणी असा विचार करत नाही मी जे काय भजतो आहे, काय जे करतो आहे भक्तीमध्ये, भक्ती कार्य म्हणून, भक्ती सेवा म्हणून, पण ती कितपत योग्य आहे, ती प्रमाणित आहे का, शास्त्राधार त्याला काय आहे का, आणि मग त्याचा मुख्य हेतू सफल होण्यासाठी मी करतो ते बरोबर आहे का, असं कोणी तपासत नाही. जे काही परंपरेने चालत आलेलं आहे, सांगोंगी आलेलं आहे, ती करत राहतात. इतकंच काही कोणीतरी एखाद्या तीर्थाविषयी सांगितलं तर तिकडे जातात, किंवा एखाद्या बुवाविषयी सांगितलं, भक्ताविषयी सांगितलं, भक्त नाही भगताविषयी सांगितलं, जंतर मंतर करणारे भगत असतात बरेचसे, की लोक तिकडे जातात. फक्त एकच असतं, आपला फायदा कसा करून घेता येईल. पण फायद्याचा विचार करताना तोट्याचा विचार करायला पाहिजे, नफा तोटा विचार झाला पाहिजे. पण मनुष्य परिस्थितीमध्ये एवढा घाबरलेला असतो आणि मनाचा एवढा हळवा असतो आणि विवेक बुद्धी नसते किंवा ज्ञानाची कमतरता असते, विचार होत नाही. अशा परिस्थितीत फार भांबावलेला असतो. कोणी काय सांगेल ते अनुसरण करतो, त्याचं अनुकरण करतो. त्याने काय प्राप्त होणार. रामदास स्वामी म्हणतायत, काही ऑफिसमध्ये, काही कार्यालयामध्ये काहीतरी काम आहे म्हणून कार्यालयामध्ये गेलात आणि साहेब ओळखीचा नाही तर कोणालाही नमस्कार केलात तर तुमचं कागद पुढे केलं तर तुमचं काम तो करणार आहे का. मग साहेब ओळखीचा पाहिजे, मग त्याला नमस्कार घातला पाहिजे, मग तो तुमचं काम करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, ओळख पाहिजे, पक्की ओळख पाहिजे. म्हणजे भगवंताविषयी पहिली आधी तुम्हाला ओळख पाहिजे. भगवंताविषयीची ओळख लोकांची सर्वसामान्यपणे वेगवेगळी आहे. कोणी काही मूर्ती आकार त्यांना भजतायत, काही ज्यांच्या अंगामध्ये देव येत आहेत वगैरे, अंगामध्ये देव येतात, नाचतात वगैरे, त्यांना भजतायत. काही जे आहेत ते अवतारी संत ज्ञानीपुरुष होऊन गेलेले आहेत, ते जीवनात हयात रूपाने आहेत, त्यांना भजतायत.
वास्तविक पाहता प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा म्हणून तो ईश्वर आहे, परमात्मा आहे. आणि या जगामध्ये तो जगदात्मा म्हणून आहे, अंतरात्मा म्हणून आहे. आणि या विश्वामध्ये तो परमात्मा म्हणून आहे. हे जे आहे हे पूर आहे, शहर आहे, नगरी आहे, म्हणून याला पुरुष म्हणतात. त्याच्यामध्ये तो ईश्वर आहे, त्याला पुरुष म्हणतात. पुरुष आणि प्रकृती. पुरुष विश्व ही प्रकृती आहे. आणि मग हे जी प्रकृती आहे जग आहे, म्हणून त्याला जगदीश म्हणतात. आणि त्याच्या आधी जो परमात्मा त्याला परब्रह्म असं म्हणतात, सर्वश्रेष्ठ अशी शास्त्राने दिलेली ओळख आहे. ही फार कमी लोकांना माहिती. फक्त देव भजायचा. रामदास म्हणतात हरीला भजा, पण तो हरी आहे कसा, त्याचा मुख्य मुक्काम कुठे, प्रथम मुक्काम कुठे त्याचा, आणि त्याची भेट होण्याचा शास्त्रोक्त मार्ग काय आहे, हा विचार कोणी करत नाही. तर मग कसा भेटणार देव ईश्वर, कशी कृपा होणार तुमच्यावर, कसे प्रसंगाला तुमच्या धावून येणार तो, आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन होऊन तुमचं जीवन सुखाचं कसं होणार. म्हणून जे काही तुम्ही भक्ती करता आहात ती विचाराने विवेकाने करा, आणि शास्त्राधार करा, जाणते की संगत करा. जे ज्ञानी पुरुष आहे, संत आहेत, त्यांची संगत करा, आणि त्यांच्या ज्ञानबोधाने ती साधन भक्ती करा. तेव्हा तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. जसं रामदास स्वामी इथे म्हणाले, ब्राह्मण स्नान संध्या करून पूजा अर्चा करतो, पण त्याच्यापुरतं त्याला ते ज्ञान असेल, परंतु आपण पूजा अर्चा करतो ते आपलं ज्ञान कितपत आहे हा अभ्यास आला पाहिजे ना. ती पूजा काय कामाची आहे, मी पूजतो आहे ते तिथे पोचलं पाहिजे ना. ईश्वर एकच आहे, परमात्मा एकच आहे, परब्रह्म म्हणून तो परमात्मा एकच आहे. संध्याकाळी म्हणजे पूजा करताना तो सहस्त्रनामे स्मरावा, 24 नामे स्मरावा असं म्हणाले. पण त्याला जी सगळी काही नावे आहेत ती एकाच त्या एकाला आहेत. ह्या ओळखीने स्मरा, या ओळखीने त्याला भजा. माझा देव, तुझा देव, हा देव मोठा, तो देव लहान, आणि ज्या देवाचा मुख्य परमात्म्याशी काही संबंध नाही असा देव भजून तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. म्हणून आधी परमात्म्याचं ज्ञान पाहिजे. वास्तविक पाहता आपल्या आत तो ईश्वर परमात्मा आहे, पण आपल्या आत आहे तो आपल्याला ओळखता येत नाही. आपल्यामध्ये जे चैतन्य आहे, आपल्यामध्ये जाणीव भाव आहे, जाणते पण आहे, आपल्या अंतःकरणाचं अधिष्ठान म्हणून तो बसलेला आहे. त्याच्यामुळे हे शरीर चालते आहे. घुमणे, चाकणे, मलमूत्र विसर्जन करणे, भूक ताण, विषय वासना सगळ्याची जाणीव त्याच्यामुळे होते. ते जाणीव कळा, चैतन्य कळा आपल्यामध्ये आहे, त्याची आपल्याला ओळख नाही. म्हणून आपण बाहेर शोधतो, तो कुठे मिळणार आहे. तुम्हाला स्वतःची तुमची ओळख नसेल तर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची ओळख पटेल का, तुमच्या घरादाराची ओळख पटेल का तुम्हाला. पण तुमच्या आत आहे त्याला तुम्ही ओळखत नसाल, तोच बाहेर आहे. पण तो आतलाच ओळखणार तर बाहेरचा कसा ओळखणार तुम्ही. जे संत ज्ञानी पुरुष ते परमात्मा स्वरूप, आणि त्यांच्या आत असणारं जे चैतन्य आहे तो अंतरात्मा. तो अंतरात्मा त्या ओळखीने ते राहतात, म्हणून ते परमात्मा स्वरूप आपण म्हणून त्याला वंदन करतो, भजतो. त्यांच्या ज्ञानबोधाने आपल्या आत बसलेलं चैतन्य आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे, त्याची ओळख करून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी महावाक्य देतात संत ज्ञानी पुरुष. त्या महावाक्याच्या अनुषंगाने साधन अभ्यास केला पाहिजे, तेव्हा ती आत्मप्रचिती येणार आहे.
ते देहरूपाने वावरत असले तरी संत साधू ज्ञानी पुरुष सद्गुरू तरी ते आपल्या स्वरूपाच्या ओळखीने राहतात. जो स्वरूपी सहज होऊन राहिला आहे तो ईश्वर परमात्मा त्याची सत्ता भोगतो आहे. त्याची संगत केली पाहिजे, तो सत्संग आहे. तेव्हा परमार्थ घडणार आहे, तेव्हा मोठा लाभ घडणार आहे. जो अमृत तुल्य आहे म्हणजे त्याला बाधा नाही, तो खंडित होत नाही, तो कोणी तुमच्याकडून चोरून नेऊ शकत नाही. तो तुमच्या ठिकाणी सतत कायमस्वरूपी आहेच आहे. ते तुमच्या स्वरूपाची ओळख ती महावाक्यातून ते सद्गुरू देतो आहे. म्हणून त्या सद्गुरूच्या वचनावर पूर्ण श्रद्धा विश्वास आणि त्याने सांगितलेला साधन अभ्यास त्या दृष्टीने भगवंताला भजलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला खऱ्या देवाची नित्य देवाची भेट होणार आहे. तो कसा आहे? जाणीव जगज्योत, जाणीव स्वरूप. इथे जाणीव रूपाने अंतःकरण म्हणून आहे आणि विश्वामध्ये जगज्योत म्हणून आहे आणि त्या संत ज्ञानी पुरुषांमध्ये चैतन्य रूपाने आहे. एकच एक पण वेगवेगळ्या प्रकारे नांदतो आहे, वसलेला आहे आणि त्याची प्रचिती, त्याचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे ज्याने आधी प्रचिती घेतली त्याची संगत केली तर ती प्रचिती येणार आहे ना. ओळख नाही पळत नाही खूप नेऊन तिथे अर्पण केलं, काय उपयोग आहे त्याचा? खूप पाठांतर केलं, खूप गायलं, त्याच्याविषयी काय उपयोग आहे त्याचा? आणि द्वैत समजून वेगळा समजून भजले तर त्याच्यापर्यंत पोचतच नाही. तर तो स्वतः पूजेला लागला त्याचं कारण असं आहे की त्याने ते मूळ स्वरूप जाणले, त्या मूळ स्वरूपाने तो राहिला. तेव्हा त्याचा देह रूप वेगळं होतं. त्या देहरूपाची पूजा झाली म्हणून वेगळेपणा तुम्हाला भासतो आहे. ज्याची पूजा करतात त्याला त्याच्या ठिकाणी वेगळेपणा नाही आहे, म्हणून तो देव ईश्वर झाला आहे. आणि तुम्ही त्याला वेगळं समजून पूजता तर त्याच्यापर्यंत पोचणार कसं? म्हणजे भक्ती व्यर्थ आहे. म्हणून वस्तुस्थितीचं ज्ञान पाहिजे, सत्यस्वरूपाचं ज्ञान पाहिजे, शाश्वताचं ज्ञान पाहिजे, सारासार विवेक पाहिजे आणि त्या विवेकातून भक्ती घडली पाहिजे. ही भक्तीतून तुम्हाला आत्मप्रचिती येणार आहे. त्या ईश्वराचं स्वरूप तुमच्या आतच आहे, तो तुम्हीच आहात. ते तुम्हाला प्रचिती आली तर तुम्हाला कोणाकडे काही मागणी नाही. मुख्य त्याचं स्वरूप काय आहे? ज्ञान. ज्ञान झालं की कर्म तुमचं सुखरूपपणे व्यवस्थित होणार. अज्ञानात कर्म घडत आहेत म्हणून दुःख भोगायला लागते. देह मन इंद्रिय वासना आहे त्याचा विवेक घडत नाही. ज्ञान आलं की तो विवेक घडेल, योग्य योगाची निवड होईल आणि त्याप्रमाणे तुमचे कर्म घडेल. आणि तसं कर्म घडलं तर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान निश्चित आहे. विवेक करा, विचाराने वागा आणि जे सत्यनित्य शाश्वत त्याचा निवाडा करा, त्याला भजा, त्याची संगत करा. तो तुमच्यामध्येच वसलेला आहे, त्याचा शोध घ्या. त्यासाठी सद्गुरूने महावाक्य दिलेलं आहे, ते ध्यान करा, त्याचा ध्यास घ्या, त्या ओळखीने राहण्याचा प्रयत्न करा. देह धारण केलेलं आहे, देहासाठी नातीगोती आहे, ती नातीगोती पाडता येतात. तो त्याची ओळख जी सत्य ओळख, मुख्य ओळख आहे ती त्या नात्यागोत्यांच्या आड येत नाही. उलट चांगल्या ज्ञानदृष्टीने व्यवस्थित सगळं पार पडतं. आधी आपल्यातलं अज्ञान दूर केलं पाहिजे, अज्ञान जाणलं पाहिजे. त्याची ओळख आपल्याला होण्यासाठी, प्रचिती होण्यासाठी आपल्याला जे आपल्यामध्ये जे अज्ञान आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. आपले भगवंताविषयी अज्ञान आहे, आपले स्वतःच्या देहाविषयीचे अज्ञान आहे, आपले विश्वाविषयीचे अज्ञान आहे, मोक्षमुक्तीविषयी अज्ञान आहे. हे अज्ञान दूर झाले पाहिजे. त्याशिवाय संत सहवास पाहिजे, सतत श्रवण घडलं पाहिजे. आणि मग देह मनामध्ये जे अज्ञान पडलेलं आहे, दडलेलं आहे ते आपोआप निघून जातं. मन स्वच्छ होऊन जातं, शुद्ध होऊन जातं. मग मनाचं उन्मन होऊन जातं, वृत्तीची निवृत्ती होऊन जाते आणि मग निजस्वरूपाची प्राप्ती सहज होते. मग ते ईश्वराची सत्ता तुम्हाला प्राप्त झाली की तुम्हाला काही कमी पडत नाही. मग मोक्षमुक्ती तुमची सहज आहे आणि जीवन पण सुखाचं, समाधानाचं, शांतीचं आहे. म्हणून
जो भक्ती मार्ग ज्ञानस्वरूप मार्ग आहे, जो आपल्या संप्रदायातून आपल्या सद्गुरूने विहंग मार्ग म्हणून दाखवलेला आहे, त्या मार्गाने ज्ञानमार्गाने साधन भक्ती करा, मग तुमचा उद्धार होईल आणि खरा जो ईश्वरदेव परमात्मा आहे तो हरी, ज्या तिथे वेगवेगळ्या नावाने तुम्हाला बसतात, ती नावं वेगळी असली तरी तो एकच आहे अशी निश्चय होईल आणि त्या निश्चयातून त्याची तुम्हाला प्रचिती येईल. राजाधिराज श्री राजाधिराज भाऊसाहेब सद्गुरुनाथ श्री निसर्गदत्त महाराज की जय.